नमस्कार. नेहमीप्रमाणेच तुमचं स्वागत आहे. हा मी नवीन कोयता आणला आहे. वजनाने हलका आहे, पण खूप छान आहे. याचा उपयोग आपल्याला फणस कापताना पण होतो, नारळ फोडायलाही होतो. तर आता मी कोयत्यानेच फणस फोडणार आहे. हा जून फणस आहे आणि याचे गरे जाड असतात. त्याच्यामुळे तळून खाण्यासाठी हा फणस खूप छान आहे. तर हा जून झालेला फणस आहे आणि तो आता मी गोलाकार असा त्याच्यावर घाव घालून घेतलेत आणि आता कोयत्यानेच मी त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे. तर आपण फणस कापला की त्यातून चीक निघतो. त्याला दुःख होत असणार भरपूर, कदाचित म्हणूनच तो चीक असेल. तर हा चीक असतो सगळीकडे चिकटत राहतो एकसारखा, म्हणून आपल्याला तेल लावणं खूप गरजेचं असतं. हाताला तेल लावायचं, कोयत्याला तेल लावायचं. नंतर मला वेळीवर कापायचं आहे, त्याच्यामुळे वेळीला पण तेल लावायचं आहे. तर हे असे कोयत्याने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी आणि नंतर ते विळीवर चिरायचे आहेत आपले. त्याच्यानंतर आठळा पण भाजीसाठी वापरायचे आहेत. फणस छान आहे, गरे पण त्याचे छान आहेत, जाड जाड. मी याचे पटापट असे तुकडे करून घेते आणि मग पुढची कृती दाखवते. हे गरे तळायचेत, त्यामुळे ते सोलून छान बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे बघा, याची ही जी पाव आहे, आपल्याला या गरे व्यवस्थित काढायचे आहेत. तर त्याच्यामुळे ही वेळीवर मी आता तेल लावून घेतली आहे वेळी आणि आता त्याच्यावर मी हे तुकडे जे आहेत ते त्याचे बारीक बारीक स्लाइस करणार आहे. आता हा जो मोठा तुकडा आहे, तर याच्यातून हे असे गरे काढायचे असतील मोठ्या भागातून, तर हे असे मोठे मोठे गरे आपल्याला मिळतात. तर ते नंतर पुन्हा त्याचे छोटे तुकडे करावे लागतात. म्हणून मग जर आपल्याला छान त्याच्या छोट्या छोट्या स्लाइसेस करून घेतले आपण, तर गरे काढायलाही पटापट खूप सोपं पडतं. आता हे चारखंड आहे, मी हे कंपोस्टमध्ये टाकणार आहे. पण या निमित्तानं मला एक बडबड गीत आठवतं आहे. भटोभटो कुठे गेला होतात? कोकणात. कोकणातून काय आणलं? फणस. फणसात काय? गरे. गऱ्यात काय? आठळी. आम्ही खातो गरे, तुम्ही खा गरे. म्हशीला काय? चारखंड. तसं गावाला ही चारखंड म्हशीला किंवा गुरांना खायला देतात. अख्खा फणसही देतात खायला. त्यांच्यासाठी हा खूप मोठा आहार असतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आता हे गरे काढायचे आहेत. तर हे स्लाईस असल्यामुळे पटापट आपल्या हे असे गरे निघतात. फणस सर्वात पहिला कापला ना की त्याचा जो देठ आतपर्यंत गेलेला असतो संपूर्णपणे, तर त्याला पाव म्हणतात. आणि त्या पावेलाच गरे सगळे चिकटलेले असतात, म्हणजे बांधल्यासारखेच असतात ते. आणि बाहेरून ज्याला चारखंड आपण म्हणतो ते असं घट्ट गऱ्यानं धरून असतं आणि सगळ्यात बाहेरच्या बाजूला काटे असतात. फणस कापला की कोयत्याने जेवढे शक्य आहे तेवढे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे
त्यानंतर विळीवर त्याची पाव काढून घ्यायची आणि मग हे असे बारीक स्लायसेस करायचे. असे बारीक केल्यामुळे आठळा पण कापल्या जातात, गरे पण साईजने छोटे होतात. ही पाव कापली आहे आणि त्याच्यानंतर ते स्लायसेस बनवलेत. तर त्याच्यातून नंतर आपल्याला हे असे गरे बाहेर काढायचे. मग हे गरे काढून घेतले की हे असे नंतर चारखंड मी त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत, मला कंपोस्टमध्ये घालायचं असल्यामुळे. ह्याचे छोटे तुकडे करून घेतलेत. ही ती पाव आहे, हा देठ आहे आणि आतपर्यंत गेलेली ही याला पाव म्हणतात. तर याचे पण मी छोटे छोटे तुकडे करणार आहे. याची आतमधली जर संपूर्ण आपण मांडणी बघितली तर फणस किती मजबूत असतो ते आपल्याला दिसतं. एवढी मोठी पाव, त्याला चिकटून राहिलेले गरे, त्या गऱ्याच्या आतमध्ये आठळा असतात. आठळा किंवा आठळ्या पण म्हणतात. तर आठळ्या म्हणजे बी. त्या बीच्या संरक्षणासाठी 3 प्रकारची कव्हर्स असतात. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण त्याची रचना असते. म्हणजे आठळा, 3 प्रकारची कव्हर्स त्याची, त्याच्यानंतर गरा, गऱ्याच्या अवतीभोवती पण वेगवेगळे तंतू असतात आणि त्याच्यानंतर चारखंड म्हणजे बाहेरचं कव्हर आणि त्याच्याही बाहेर काटेरी असतं. तर हे काटे बघूनसुद्धा तो फणस किती कोवळा आहे, किती जून आहे हे समजतं. तर आता मी इथे हे गरे काढलेले जे आहेत ते सोलून घेते आहे. तर आता बघा, अख्खा गरा जेव्हा असतो तेव्हा आपल्याला असं फोडून काढायचा. आता हे त्याला आठळीवर असलेलं हे एक कवर आहे. हे कवर काढून आठळा वाळवायच्या. मग त्याची भाजी करू शकतो आपण किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये, म्हणजे पावसाळी ज्या रानभाज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा आठळ्यांचे छोटे तुकडे घालून खूप छान लागतात. खास करून टाकळ्याची भाजी वगैरे असते तर त्याच्यामध्ये आठळा वापरल्या जातात. त्याच्यासाठी ते वाळवून ठेवायच्या. पावसाळ्यात आपण त्या भाज्या खाऊ शकतो. आता गरे सोलत असताना बाहेरचे तंतू सगळे काढायचे. मोठे गरे असतील तर हे असे फोडून घ्यायचे. हे आता सगळे गरे सोलून घ्यायचे. हे आठळीवरचं सालपट काढून ठेवायचं. मी पटापट गरे सोलून घेते. हे बघा, सोलून झाल्यानंतर ह्या आठळ्या आहेत. हे गरे सोललेले आहेत आणि सोलताना जे तंतू आणि आठळ्यांची सालपटं काढली ती ही सालपट. तर आता काय करायचं आहे, आपल्याला गरे तळायचे आहेत ना, त्यामुळे त्याचे वेफर्ससारखे छोटे कापं करायचे आहेत त्याचे. ही अशी उभी कापं करून घ्यायची. त्याला हल्ली फणसाचे वेफर्स पण म्हणतात. तळलेले गरे
किंवा वेफर्स, त्याच्यासाठी एवढं प्रिपरेशन करून घ्यायचं. हे आता सोललेले गरे जे आहेत त्याची ही अशी उभी कापं करायची. खूप पातळ पण नाही करायचं आहे, ते कुरकुरीत व्हायला हवेत आणि ते जास्त दिवस टिकायला पण हवेत. त्यामुळे गऱ्याचा साधारणतः चौकोनी हिस्सा होऊ शकेल एवढे आता कापं करून घ्यायची. ही बघा, ही याप्रमाणे आपल्याला, म्हणजे याला चिप्स पण म्हणता येईल, तसं आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता मी हे सगळे कापून घेते. आता माझे थोडेसे कापून झाले आहेत, अजूनही एवढे शिल्लक आहेत गरे, हे पण मला कापून घ्यायचे आहेत. गरे नुसते खायला पण छान लागतात. तर आता हे माझे कापून झालेत सगळे. आता एवढे गरे तळायचेत. तर थोडेसे गरे असे आपण तसराळ्यामध्ये घ्यायचे, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि हे थोडेसे हलवून सगळे मीठ त्याला लागेल हे बघायचं. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटतं त्याला. गरे तळण्यासाठी साधं खोबरेल तेल वापरायचं, विदाऊट प्रोसेस. खाण्यासाठीचं जे तेल असतं ते वापरायचं. तेल थोडंसं जास्त ठेवायचं कढईमध्ये, तापवायचं पूर्णपणे आणि नंतर ते जे आपण मीठ लावलेले जे गरे आहेत ते कढईमध्ये घालायचे. गरे तळण्याचा जो कालावधी आहे तो किंचित जास्त आहे. गरे जेव्हा असे कुरकुरीत व्हायला लागतात तेव्हा ते वर तरंगतात, तेलावर तरंगतात आणि एक त्याचा विशिष्ट आवाज येतो. तर सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे. छान कुरकुरीत लागतात, मस्त खुसखुशीत होतात, टिकतातही चांगले. 2 महिन्यापर्यंत हे छान टिकतात. आपण पावसाळ्यात हे खाऊ शकतो. टाईमपास म्हणून खाऊ शकतो, आवडतात म्हणून खाऊ शकतो. आणि घरी करायलाही हे काही कठीण नाही आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवा. पुढचे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच कळेल. तर आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.